जय शिवराय, जय जिजाऊ. राम राम मंडळी, राम राम मंडळी. दुर्गराज रायगडाच्या पहिल्या भागात पार्ट 1 आपण फक्त निसर्गाचं सौंदर्य, सुंदर संगीत आणि रायगडाचा विलोभनीय थाट अनुभवला. तुमच्या मनात भरलेलं हे दुःख आणि हा पाऊस तर तुम्ही पाहिलाच, पण इतिहास समजल्याशिवाय रायगडची वारी पूर्ण कशी होणार? म्हणूनच आजच्या या भाग 2 मध्ये आपण फक्त रायगड बघणार नाही, तर तो जगणार आहोत. आज आपल्या सोबत इथले स्थानिक गाईड दादा आहेत, जे आपल्याला रायगडाच्या प्रत्येक कोणाचा, प्रत्येक वस्तूचा, वास्तूचा आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा एक एक उलगडा करून सांगणार आहेत. चला चला तर मग माझ्या सोबत आणि आमच्या या पूर्ण ग्रुप सोबत निघूया शिवतीर्थाच्या एका ऐतिहासिक प्रवासाला. बोला बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांची सोबत असली की प्रवासाची मजा काही वेगळीच असते. रायगड वारीची सुरुवात करण्यापूर्वी आम्ही मुक्काम ठोकला होता थेट निसर्गाच्या कुशीत असलेल्या माझ्या एका खास मित्राच्या या सुंदर बंगल्यामध्ये. रात्री गप्पांची मैफिल, मनसोक्त हास्य विनोद आणि सकाळी उठल्यावर समोर दिसणार हे अप्रतिम दृश्य. इथे आमचा स्टे एकदम भारी झाला. सारखं आजूबाजूला पसरलेलं विलोभनीय हिरवेगार मैदान आणि डोंगर दिसावे. सकाळ होताच आम्ही आमची गाडी काढली आणि निघालो थेट दुर्गराज रायगडाच्या दिशेने. रस्ता जसा पुढे सरकत होता तसं निसर्गाचं रूप आणखीनच खुलत गेलं. आजूबाजूला पसरलेली ही मखमली हिरवळ, ढगांची गर्दी आणि डोंगर दऱ्यामधून जाणारा रस्ता मनाला एक वेगळी शांतता देऊन जात गेला. मस्तपैकी ह्या निसर्गरम्य वाटेत लागलेल्या नदीमध्ये आम्ही सर्वांनी मन भरून मस्तपैकी फुल आंघोळ केली. हा प्रवास फक्त रायगड गाठण्याचा नव्हता, तर या निसर्गाला आणि मित्रांच्या सोबतीला मनात साठवण्याचा होता. आणि अखेर आम्ही पोचलो शिवतीर्थ रायगडाच्या पायथ्याशी व आलोय आता रायगडावर. तर आपण पुढे गाईड दादा बरोबर पुढचा रायगडचा इतिहास जाणून घेऊया. मंडळी, रायगडावर कडाक्याची थंडी, अंगावर येणारे हे पांढरे शुभ्र ढग आणि सोबत कोसळणारा हा मस्त पाऊस, अशा या अद्भुत निसर्गरम्य वातावरणात जर गरमागरम चहा मिळाला तर स्वर्ग सुख दुसरं काय असणार. आणि हा सुखाचा क्षण आम्हाला मिळवून दिला इथे रायगडावर असणाऱ्या आपल्या ताईंनी. ताईंच्या हाताला चव तर छान आहेच, पण त्याहूनही सुंदर आहे त्यांची माया.
या पावसात त्यांनी आम्हाला दिलेला आहे तो आले गवताचा गरमागरम चहा आमच्या थेट मनाला भिडला. या गडकिल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांची माऊलीसारखी काळजी घेणाऱ्या अशा या आपल्या ताईंचे आम्ही मनापासून खूप खूप आभार मानतो. ताई, तुमच्या या चहाची चव आणि रायगडाची ही आठवण आम्ही कधीच विसरणार नाही. पण आज आपण प्रत्यक्षात रायगडाची भेट आणि गडाची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. सर्वप्रथम शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या या पुण्यभूमीमध्ये, या पावन नगरीमध्ये तुमच्या पूर्ण टीमचं मी सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद. माझी ओळख करून देतो. माझं नाव प्रदीप आहे अवकिरकर आणि रोपेच्याच पायथ्याजवळ आमचं गाव आहे हिरकणीवाडी. आम्ही गाईड कामासाठी या रायगडावर येतो. आज तुम्ही सगळेजण रोपवे प्रकल्पाने रायगडावर आलात. ही रायगडाची बॅकसाईड आहे, पाठीमागची बाजू आहे. पण हा रायगड किल्ला आपल्याला जर पायी चढून यायचा असेल तर गडाच्या समोरून किल्ल्याला पायऱ्या 3.5 किलोमीटरची पाऊल वाट आहे. 2000 पायऱ्या आहे रायगडाला. पण गड चढून येण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 तास ही गडाची समोरची बाजू आणि रोपवे असल्यामुळे अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण रायगडावर येतो. ही गडाची पाठीमागची बाजू. हे रायगड किल्ल्याची सरासरी समुद्र स्तरापासूनची जर उंची पाहिली तर समुद्र सपाटीपासून हा रायगड किल्ला 2851 फूट उंच आहे. आणि जिथे गाडी पार्क तुम्ही केलं तिथून गडाची जर हाईट पाहिली तर 1375 फुटाची. म्हणजे गाडी पार्क केल्यानंतर सुद्धा 750 मीटर उंच आलोय आपण ते अवघ्या 5 मिनिटांमध्ये रोपवेच्या साह्याने. रायगड किल्ल्याचं मूळ नाव पाहिलं तर या गडाचं मूळ नाव रायरीचा किल्ला, मूळ नाव रायरी होतं या गडाचं. आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यात येतो. आणि जावळीचं जे खोरं म्हणतात ते प्रतापगडापासून चालू होतं. याच रायगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूला वातावरण स्वच्छ असेल तर प्रतापगड किल्ला दिसतो. आणि प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगड किल्ल्याच्या उत्तरेला कोकण दिवा आहे. आणि त्या कोकण दिव्यापर्यंत रायगडाच्या चहूबाजूने व्यापलेला हा खालील भूभाग, या भूभागाला पूर्वी जावळीचं खोरं म्हटलं जायचं. हे जावळी खोरं म्हणजे एवढं घनदाट की सूर्याचं किरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. म्हणून महन रचली होती की अस्वलाच्या केसात सोडलेली ऊस सापडे, पण या जावळीच्या जंगलात एक मोकाट सोडलेला हत्ती सापडणं कठीण होते. म्हणून या परिसराला जावळी म्हणजे हत्तीसारखा एक दणकट प्राणी आहे, तो सोडून दिला जंगलात तर तो जंगलातून सापडणार नाही, इतकं घनदाट जंगल होतं. म्हणून या परिसराला जावळी म्हणायचे. आणि हे जावळीचं खोरं हे त्यावेळी मोऱ्यांकडे होतं. जावळीचे चंद्रराव मोरे मराठी माणूस तो आदिलशाहीकडे काम करायचा आणि आपले राजे पुण्यात कारभार करायचे. तुम्ही पुण्यामध्ये गेलात तर वेल्हा तालुका, वेल्ह्यामध्ये आपण गेलो तर तिथे तोरणा राजगड, तर जिथे स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं तो तोरणा किल्ला. आणि जिथे 26 वर्ष राज्य कारभार केला ती पहिली राजधानी राजगड. 26 वर्ष कारभार केला राजगडावरून. आणि शिवरायांची नजर ही जावळीच्या प्रांतात गेली. तर पुणे विभागाला लागून असणारा हा जावळी पट्टा जर आपण स्वराज्यात घेतला तर आपलं स्वराज्य दुपटीने वाढेल. स्वराज्याचा वाढता विस्तार लक्षात घेतला आणि जावळीच्या मोऱ्यांना राजाने प्रेमाने पत्र लिहिलं. आपण पत्र म्हणतो त्यावेळेच्या भाषेत खलिता. आणि खलिता मोऱ्यांना दिला की जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहोत, मोरे आपण एकत्र येऊ आणि आपलं साम्राज्य दोघे मिळून उभं करू. असं राजाने मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिहिलं. पण मोरे हे उर्मट होते, गर्विष्ठ होते. त्यांनी राजांच्या पत्राचा राजांना उलटा जबाब केला की तुम्ही राजे झालात कधी? स्वतःला राजे समजणारे तुम्ही कोण? कधी झालात राजे? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही. याल जावळी तर चाल गवळी, उद्या यायचं असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज ठेवू. म्हणजे सरळ आपल्या राजांना चॅलेंज केलं. आणि राजांच्या लक्षात आलं की मोरे एक मराठी सरदार होता, त्याला आपण प्रेमाने पत्र लिहिलं पण तो सरळ चॅलेंज करतोय आपल्याला. या गोष्टीचा राजांना पण क्रोध आला, राग निर्माण झाला. तर एक मराठी सरदार त्याला प्रेमाने पत्र लिहून सुद्धा तो सामील व्हायला तयार नाही. म्हणून या गोष्टीचा वाईट वाटलं महाराजांना, राग निर्माण झाला. आता आपण जावळी जिंकायची पण ते आक्रमण युद्ध करून जिंकायची. म्हणून 154 मावळे, 154 निवडक सरदार, सूर्याजी काकडे नावाचा मावळा लीडर आणि त्यांच्या पाठीमागे 153 लोक देऊन जावळीवर आक्रमणाला पाठवली. तेव्हा आक्रमणामध्ये मोऱ्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे युद्धात मारला गेला. जो चंद्रराव मोरे इथे कारभार करायचा त्याच्या भावाला युद्धात मारलं. आणि त्यावेळी तो घाबरला की आपल्या भावाला मारलं म्हणजे इथे दगा फटका नक्की आपल्याला होईल. आणि या भीतीपोटी तो शिवरायांसमोर शरण आला होता. जो शरण यायचा त्याला कधी राजाने मारलं नाही. आता शरण आले शेवटते पण त्यांना सोडून दिलं आणि जावळी प्रांतावर ताबा घेतला राजांनी. 15 मे 1656 मध्ये ही जावळी महाराजांनी ताब्यामध्ये घेतली. पण त्यावेळी या गडाला रायरी म्हणायची. डोंगर ते बांधकाम होती. हा डोंगर शिवरायांना ऐकून माहिती होता. पण ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी गडाला प्रथम भेट देण्याचा निर्णय घेतला तेव्हा जावळी जिंकल्यानंतर राजे प्रथमच गडाच्या पायथ्याजवळ आले. सरदार मोरोपंत पिंगळे, हिरोजी इंदुळकर आणि महाराजांचे सगळे अंगरक्षक जे रेग्युलर सोबत राहायचे त्या लोकांना घेऊन राजे या जावळीच्या खंडात जंगलात प्रवेश करतात.
वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे म्हणजे जंगली प्राण्यांचा जास्त समावेश इकडे होता. आणि दर्याखोऱ्यातून जे वाहणारं पाणी, त्याचा एकदम सुळसुळाट आवाज, आणि अशा चावडीत राजांनी प्रवेश केला. आणि सोबत असणारे पंत, त्या पंतांना राजे विचारतायत की पंत, लोक रायरी रायरी म्हणतात, ती कोणची रायरी? तर ते पंत लहानाचे मोठे दिसतात, त्या वाटा रस्ता त्यांना माहिती होता. म्हणून राजे पंतांना विचारतात की रायरी रायरी म्हणतात, ती कोणची रायरी? तर ते पंत महाराजांना सांगतायत की हाच आहे रायरी. हा रायरीचा काळा कातळ आपल्या राजाने पाहिला. पण आपण एकच दिशा पाहतो. त्या गडाच्या जर चारही दिशा पाहायच्या असतील तर जानेवारी महिन्यामध्ये येऊन आपण गड प्रदक्षिणा केली. रायगड प्रदक्षिणा करायचं म्हटलं तर 16 किलोमीटर चालावं लागतं. आणि ही 16 किलोमीटरची प्रदक्षिणा रायगड देखील चारही बाजूने राजांनी पाहिला. आणि नंतरच राजे गड चढून गडाच्या माथ्यावरती आले होते. आणि गडाच्या माथ्यावर पोहोचताच शिवरायांच्या तोंडून गेलेली उद्गार सभासद बकरीमध्ये नोंद करतात की राजा खासा जाऊन पाहता, हा गड तर बहुत चखोल, चौथरपा दगडांचे कडे, हे कडे तासिलाप्रमाणे, गाव हा दीडगा उंच, प्रचंड काली करियावर गवत उगवत नाही, देखील हुंडा तासी वेकच आहे. आणि दौलताबाद पृथ्वीवरचा चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका, हा गड दौलताबादच्याही दशगुणी उंच. ऐसे देखूनही शिवराय संतुष्ट झाले आणि बोलिले राजे ही तख्तास जागा आणि राजधानीला हा गड खरा. तख्त मध्ये राजधानी, पहिली राजधानी राजगड, आणि राजगड असून शिवराय याची निवड राजधानी म्हणून करतो. रायगड हा राजधानीच्या दृष्टिकोनातून बलकट आणि सेक्युरिटेड गड. रायगड असा भक्कम होता की गडाच्या जवळ शत्रूला फिरकणं पण येणं शक्य नाही. गडाच्या जवळ शत्रू येऊच शकत नव्हता. तर सह्याद्रीच्या पर्वताने रायगडाला चहू बाजूने वेढलेलं आहे, पण एकही सह्याद्रीचा कडा तर रायगडाला कुठे अटॅच कनेक्टेड किंवा साईड नाही. रायगड एक स्वतंत्र गड. एखाद्या कळीपासून गुलाब उगम पावतो तसं एका दगडापासून रायगड निर्माण झालेला. त्या गडावर आक्रमण होणं फार कठीण आणि गडाच्या जवळ शत्रू येणं पण कठीण होतं. तर शत्रू येऊ शकतो, पण युद्धाला यायचं असेल, त्याला आक्रमण करायचं असेल तर त्याला तोफा, अवघड शस्त्र आणि हत्तीसारखे प्राणी लागतील. आणि दर्याखोऱ्यातून तो शत्रू कधीच घेऊन येऊ शकत नव्हता इथपर्यंत. म्हणून राजाने राजधानीचा दर्जा दिला आणि हिरोजी इंदुळकरांना हा रायगड बांधायला दिला. तर सलग 14 वर्ष या गडाची कामं झाली. 14 वर्षामध्ये काय बांधलं असेल तर मोठी 11 पाण्याची तलाव आहे, 84 छोट्या टाक्या आणि दगडाच्या 350 इमारती आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेव्हा येणाऱ्या शुभक्ताला प्रश्न निर्माण होतो की आपण तर आता दोड पाहिजे माणसं, आपण त्या रोपेत बसून आलो आणि ते पायऱ्या चढताना थकलो, दमचाच झाली. मग त्यावेळी इमारतीला लागणारा दगड कसा आणला असेल? हा दगड उचलणारी लोक मजबूत किती असतील तर हा दगड खालून वरती आणणं शक्य नाही. हा दगडच इथे निर्माण केला. 11 पाण्याची तलाव कोरून 84 टाक्या कोरल्या. त्याच तलावातून बाहेर निघणारी दगड यांना चांगला आकार देऊनच बांधकामाला वापरलं. म्हणजे पिण्यासाठी पाणी झालं एवढ्या उंचावर आणि दगड पण याच गडावरती मिळालेलं. बांधकाम पॅकिंगला आजच्या काळात आपण सिमेंट वाळू वापरतो. त्यावेळेच्या काळामध्ये चुना, गुळ आणि शिस हे 3 पदार्थ वापरून बांधकाम पॅक केलेलं आहे आणि गडावर पूर्णपणे कव्हर होतं. छत असे त्यावेळीची कल्पना करा किती सुंदर दिसत असेल गड. पण सागाची लाकडी खांब होते आतून आणि वरून पूर्ण लालमातीचं बँगलोर टाईप छत. जशी कोकणामध्ये कौलारू घरं तशी या बांधकामांवर छत होतं त्यावेळी. पण छत आज बघायला मिळणार नाही. तर हा छत सगळं नष्ट केलंय. 10 मे 1818 मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल पॉथर आणि मेजर हॉल या ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिणेकडे असणारा पोटल्याचा डोंगर, त्या डोंगरावरती तोफा चढून रायगडाच्या दारुकोटऱ्यावरती त्यांनी बडीमारा केला. आणि हा इतिहास नोंदीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवसामध्ये त्यांनी जाळून टाकला सगळं. म्हणजे लाकडाचं होतं ते इंग्रजांनी नष्ट केलंय. राहिले दगडी चौथरे आणि मध्यंतर विटेची बांधकाम आहेत. जेवढं दगडाचं दिसणार आहे ते शिवकाळातलं आहे आणि जे विटेचं दिसेल ते पेशव्यांनी केलं. आपण गड पाहायला सुरुवात केली, पाठीमागची बाजू आहे. पूर्ण रायगड बघायला 2 दिवस लागतात. 45 पॉईंटने भरलेला हा गड आहे. गडाच्या पूर्वेला गेलो तर भवानी मंदिर आहे, पश्चिम टोकावर गेलो तर हिरकणी बुरुज आहे, दक्षिणेकडे वाघ दरवाजा आणि उत्तरेकडे टकमक टोक. म्हणजे चारही दिशेला पॉइंट आहे. चारही बाजूच्या सेंटरला आपण आहोत तो बाले किल्ला बघणार आहोत. हा बाले किल्ल्यामध्ये आपल्याला 22 ठिकाणं पाहायला मिळणार आहेत. तर आपण बाले किल्ल्यात पाठीमागून चाललोय. तुम्ही रोपेणी वरती आलात. हा रोपे आता झाला 1996 मध्ये आणि रोपे नंतर ज्या आपण पायऱ्या चढलो 2007 मध्ये भारतीय पुरातन विभाग या विभागाने या पायऱ्या बांधल्या. पूर्वी इकडून याला मार्ग नव्हता. ही बॅक साईड रायगडाची. इकडे शांत वातावरण, इकडे गार्डन होतं, पूर्वी बाग बगीचा होत्या आणि बागेत येण्यासाठी इथे एक छोटासा दरवाजा होता. त्या गेटचा इतिहासात नाव आहे मेना दरवाजा. त्या मेना गेट मधून आपण पुढे जाणार आणि पुढे राणी महल आहेत, ते महाल बघू आणि पुढची माहिती आतमध्ये महालात घेऊ. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मेना दरवाजा म्हणजे आपण आलो तो मेना गेट. मेना म्हणजे पालखीचा प्रकार. मेना बंद राहायचा, पालखी ओपन असायची. मेना स्त्रियांना राहायचा आणि पालखी पुरुषांना असायची. राजांच्या राण्या इकडे राहायच्या, मेण्यात बसायच्या आणि सूर्यास्त पाहायचं असेल तर त्या बागेमध्ये जाण्यासाठी मेण्यातून जाणं येणं असायचं. त्या गेटचं नाव आहे मेना गेट. मेना गेट पासून स्टार्ट झाली भिंत आहे. आडवी भिंत पुढे पालखी दरवाजापर्यंत गेले. पण मेना दरवाजापासून पालखी दरवाजापर्यंत ह्या भिंतीवर 6 गेट आहेत. आपण पहिल्याच गेट मधून आतमध्ये आलो
आणि हा एक महाल इकडे आपल्याला पाहायला मिळतोय, हा एका राणीचा महाल आहे. हा एक राणीचा महाल, पण अशाच रचनेचे सेम टू सेम आपल्याला याच्या पुढे आणखी 5 बघायला मिळतील. हा एक आणि याच्या पुढे असणारे 5 असे 6 राणी महल आहेत. छत्रपती शिवरायांच्या राण्या होत्या एकूण 8. महाराजांनी 8 लग्न केलीत आपल्या. सहीबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, लक्ष्मी, पुतळाबाई, गुणवंता अशी राण्यांची नावं. पण राजांचा राजकीय हेतू एवढाच की सैन्यदळ कमी आपल्याकडे, आपलं सैन्य वाढवायचं, आपल्या लोकांना एकत्र करायचंय. म्हणून महाराष्ट्रामध्ये नावाजलेले जे सरदार घराणे होते त्या सरदारांच्या मुलींशी लग्न. विचारे, मोहिते, गायकवाड, शिर्के, इंगळे, पालकर, जाधव आणि निंबाळकर हे सरदार घराणे एक झाले, स्वराज्यामध्ये सामील झाले तर ते सैनिकांमध्ये वाढ होऊ शकते. जर नाही झाली सामील स्वैर संबंधानंतर तर ते निदान विरोधात जाणार नाही. त्या हेतूने महाराजांनी 8 लग्न केली. रायगडावर 6 राणी महल आहेत. हे 6 महाल ओळीमध्ये पाहिले की प्रश्न निर्माण होईल, अरे राण्या 8 सांगितल्या, महाल 6च आहे तिथे, म्हणजे 2 राणी कुठे राहायच्या? तर पट राणी सहीबाई त्या राजगड किल्ल्यावर राहायच्या पुण्यामध्ये. संभाजी महाराजांची आई शंभूराजे 2 वर्षाचे होते. सईबाईंचं निधन झालं 5 सप्टेंबर 1659 मध्ये. सईबाई आपल्यातून निघून गेल्या. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की सईबाईंनी रायगड कधी पाहिला नाही. रायगडाची कामं चालू असताना सईबाईंचं निधन झालं. आणि रायगडाच्या पायथ्याशी येतानाच पाचडगाव पाहिलं असेल तर तिथे होता जिजाऊ महासाहेबांचा वाडा. जिजाऊ महासाहेब खालीच राहायच्या. उतरतं वय होतं, गडाचं चढ उतार सहन होईना. 9 एकरातला वाडा बांधला आणि आपल्या आईची सेवा व्हावी म्हणून 3 नंबरची राणी पुतळा राणी साहेबांना खाली दिली. सईबाई राजगडाकडे, पुतळाबाई पाचाडगावी आणि उरलेल्या राणी महालीत आहेत. आपण बघायला मिळाले महाल की खूप प्रश्न निर्माण होऊ शकतो की इथे कोणती राणी राहत होती. तर असा उल्लेख नाही ऐतिहासिक की मी इथे सांगू शकतो की इथे कोणती राणी राहायची. तिच्या 6 महालांमध्ये 6 राही. साईड रोड बांधलेली दगडाची भिंत आहे, ही संरक्षण भिंत आहे. आणि या भिंतीच्या आतल्या बाजूला जे जोते दिसतात त्या जोत्यांवरती घरं. समोर राणीला हॉल, पाठीमागे तिला बेडरूम, कोपऱ्यामध्ये हवा खेळतीला खिडकी आणि बाजूला बघायला मिळतील 16व्या शतकातले इंडियन टॉयलेट. म्हणजे राजांच्या काळामध्ये पण टॉयलेट आणि बाथरूम होतं. ते शास्त्रीय पद्धतीने दगडात कोरलंय आणि ते आपल्या आजच्या पिढीला पाहणं गरजेचं आहे की त्यावेळी कसे टॉयलेट होते. तर त्यावेळीची एक टॉयलेट रचना बघू. हा पूर्ण राणीमाल बघून घ्या, मग आपण धान्य कोठाराकडे जाऊ. तर बघून पूर्ण मग पुढे जाऊ. हातीचा लाव. म्हणून दरवाजाला नावच दिलं मेणा गेट. आणि पालखी गेट पुरुष मंडळीला छत्रपती शिवराय संभाजी राजे किंवा स्वराज्यामध्ये पराक्रम गाजवणारा एखादा शूर मावळा आहे. आपला शूर मावळा आहे तो राजधानीवर येतोय, मग त्याला पण पालखीतून आणायचं. पालखी या गेट मधून यायची म्हणून इकडे पालखी दरवाजा. जो व्यक्ती पालखीतून आला त्या गेट मधून सोडायचं म्हणून पालखी गेट. मेणा गेट पालखी गेटच्या मध्ये आडवी भिंत आहे आणि या भिंतीवर 6 गेट आहेत आणि याच्या आतल्या बाजूला सगळे राणी महल आहेत. 6 राणी महलासमोर दगडी ओढणी दिसतात. प्रत्येक कारण इतिहासामध्ये दासी बसा म्हणतात, तसं आजच्या काळात आपण सर्वंट्स क्वार्टर्स बोलतो. नोकर ज्यावेळी कामावर यायचे तेव्हा नोकर इथे बसायची. राणीने बोलवलं, महालात जायचं, राणी सांगेल ते काम पूर्ण करायचं आणि त्या राणी महालातलं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते नोकर आरामाला इथे बसायचे. पुण्याला दासी बसा आजच्या काळात आपण सर्वंट्स क्वार्टर्स बोलतो. रेलिंग जवळ गेलात की याच्या खाली जे चौकणी घरं आहेत हे खालच्या बाजूला आहेत ते मंत्रिमंडळाची घरं, अष्टप्रधानांची वाडे. जे मंत्री होते अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निळकंठ, निराजी रावजी आणि रघुनाथ पंडित ही मंत्र्यांची घरं होती या बाजूला. अष्टप्रधानांची वाडे. पण आज देशाचं पहिलं मंत्रिमंडळ जर कोणी स्थापन केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलं होतं. 8 मंत्री होते, त्यांची जे घरं आहेत तिथे 5 घरं आहेत आणि याच्या खाली 3 आहेत. 8 मंत्र्यांसाठी 8 वाडे. रेलिंगच्या आतमध्ये 3 खड्डे आहेत. पहिल्या खड्ड्यावर लोखंडी ग्रिल आहे, पण जमिनी आतमध्ये पाहिलं तर 22 फुटाचा तो खोल खड्डा बघायला मिळतो. दुसरा 20 फूट, शेवटला 15 फूट. शिवकाळातलं धान्य गोडाऊन. हिंदवी स्वराज्याची राजधानी असल्यामुळे शत्रू गडाला वेढा देऊ शकतो. शत्रूचा वेढा पडला किल्ल्याला तो वरती लोक अडकून पडणार. 3 महिने किंवा 6 महिने शत्रू वेढा देऊन बसला तर वरच्या लोकांनी जीवन कसं जगावं. तर त्यांच्यासाठी अगोदर इथे धान्य स्टोअर करायचे. शिवाजी राजे याच्यात धान्य ठेवत होते. पण अशा प्रकारची धान्य कोठारं तुम्ही कोल्हापूरला गेलात तर पन्हाळा किल्ला आहे, त्या पन्हाळ्यावर पण अशी धान्य कोठारं. तिथे धान्य कोठार, गंगा, यमुना, सरस्वती अशी 3 नावं आहेत त्यांना वेगवेगळी.
पण तिथे धान्य कुठं आहे? जमिनीच्या वर 52 फुटाची उंच. स्वराज्यातील सगळ्यात मोठा अन्नसाठा कोणत्या गडावर होता? तर तो कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर. रायगडावर धान्य होतं पण ते एमर्जन्सी. शत्रूचा वेढा पडला तर इथून धान्य लोकांना दिलं जायचं. हे खोल खड्डे आहेत. हे खड्डे पाहताना मोबाईल गॉगल सांभाळायचे. तर कोणतीही वस्तू त्या खड्ड्यात पडली आपली तर ती आपल्याला परत काढता येणार नाही. पण आपल्या व्यवस्थित वस्तू ठेवा आणि मग जेव्हा धान्यामध्ये काय काय धान्य होतं? ते सगळं जेवण आवश्यक वस्तू म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी स्टोर करायचं.